सुनेत्रा पवारांच्या जीवाला नेमका कुणापासून धोका? तक्रार नेमकी दिली कुणी? अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ माजली असताना आता एका निनावी पत्रामुळे सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या चर्चेत आल्यात। बीडमधून एका व्यक्तीनं हे निनावी पत्र रुपाली ठोंबरे यांना पाठवण्यात आल्याचं यामध्ये दिसतंय। या पत्रामध्ये अशोक खरातला बीडमधून महिला पाठवल्याचा आरोप करण्यात आलाय। याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचं सुद्धा पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांच्यावर हे आरोप करण्यात आलेत। या दरम्यान प्रज्ञा खोसरे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय आणि आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावलेत। सर्वप्रथम त्या खराचा तर मी जाहीर निषेध करते, त्याला तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मताची मी आहे। आणि जे निनावी पत्र व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये एक सिंगल पुरावा देखील नाहीये आणि उगीच माझी कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन राजकारण करत आहेत लोक आणि माझी नाहक बदनामी होत आहे। आपण विचार करा, एखाद्या महिलेची माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की महिलांची बदनामी याच्यामध्ये करू नका, तरी पण आपण एक महिला असून महिलांचीच बदनामी करतोय, हे सर्वस्व चुकीचं आहे। आणि हे जे कोणी निनावी पत्र दिलेलं आहे त्याच्या विरोधात मी मानहानीचा दावा तर दाखल करणारच आहे आणि त्यांनी इथून पुढे असे कारस्थानं करूही नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये जे सुनेत्रा वहिनींना माझ्याकडून धोका आहे, खरंच हे खूप हास्यास्पद आहे। आम्ही आदरणीय दादा गेल्यानंतर जे वहिनींमध्ये दादांना पाहतोय आणि वहिनींनाच आम्ही सर्वस्व मानतोय, असं असताना आम्ही ग्राउंड लेवलला अगदी वहिनींच्या ह्याच्यावर चालतोय, अगदी शब्दावर। असं असताना तुम्ही जर माझ्यापासून त्यांच्या जीविताला धोका आहे, हे खूप अशा गोष्टी जर व्हायरल होत असतील तर हे सर्वस्व चुकीचं आहे। आम्ही इथून पुढे आमच्या पालकमंत्री आदरणीय वहिनी आहेत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही चालणार आहोत। म्हणजे त्यांनी जे सांगितले प्रोटोकॉल पक्षाचे, त्या प्रोटोकॉलनुसार आम्ही त्या दृष्टिकोनातून चालणार आहोत। दुसऱ्याही पक्षातील आहेत, काही आमच्याही पक्षातील महिला आहेत, महिलाच महिलांची बदनामी करताना आपण पाहतोय। कारण आपण पाहू शकतो समाजामध्ये की निनावी पत्र, मी तुम्हाला काय सांगते माहितीये का, त्यांनी माझ्याशी जर राजकारण करायचं असतं तर समोर या ना, मी प्रत्येक तुमच्या मार्फत, तुमच्या सर्वांच्या मार्फत त्यांना उत्तर देऊ इच्छिते की एक सिंगल पुरावा मला त्याच्यामध्ये दाखवा। तुम्ही एवढं मोठं पत्र दिलंय, त्याच्यात काही त्याचा अर्थ नाहीये आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक सिंगल पुरावाही दाखवलेला नाहीये आणि उगाचच ते एका महिलेची नाहक बदनामी तुम्ही करत आहात। बीड जिल्ह्याची त्याच्यामध्ये बदनामी होत आहे, महिलांची बदनामी होत आहे, हे सर्वस्व चुकीचं आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते। चुकीच्या पद्धतीने जर निनावी पत्र पाठवून अफवा पसरवण्याचं काम केलं तर त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सुद्धा दिला। जो पत्र कंप्लेंट आपल्याला पोलीसमध्ये प्राप्त होतात त्याच्यामध्ये शासनाचा GR आहे। कंप्लेनेंटच्या नाव आणि पत्ता नसेल तो त्याच्यामध्ये चौकशी ना करण्याचा शासनाचा GR आहे। आम्हाला एक पत्र याच्यामध्ये वाया मीडियमवरून प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यामध्ये तक्रारदाराचं नाव नाही आहे। तो असं केसमध्ये मी हे सगळ्यांना सांगू इच्छितो, कोणालाही कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर तुम्ही डायरेक्टली पोलिसांकडे येऊ शकता, मला भेटू शकते, आमचा संवाद QR कोड वापरू शकते आणि जे काय तुमची तक्रार असतील आम्ही सगळे हँडल करू। तुम्हाला असं वाटते की तुमची ओळख गुप्त राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बघू, पण हे निनावी तक्रार पाठवून वेगळा उद्देश साबित करण्याचा मी सगळ्यांना याच्यामध्ये मनाई म्हणतो की हे नाही केले पाहिजे। कोणाला काहीच तक्रार असेल तो आमच्याकडे आलं पाहिजे। निनावी पत्राचे जे तथ्य आहे त्याच्यामध्ये आम्ही अभ्यास करणार, आमच्या पोलीसच्या किंवा क्राईमच्या संबंधात असेल त्याच्यामध्ये बघणार, बाकी तो पत्र निनावी आहे, शासनाच्या GRच्या हिशोबाने आम्ही पुढे पडणार। दरम्यान प्रज्ञा खोसरेंनी त्यांच्यावर केलेले सगळे आरोप जरी फेटाळून लावले असले तरी सुद्धा सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते काय म्हणाले तेही ऐका। एक पत्र आलेलं आहे, सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे अशा आशयाचं ते पत्र आहे। त्या संदर्भात आपण बघा, आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल, काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच। दरम्यान रोहित पवारांनी देखील यावर भाष्य केलंय। रोहित पवार नेमकं काय म्हणाले तेही पहा। प्रकरणात बीडहून एक हेल्पलाईनवर एक मेसेज केला आहे
आणि तक्रार करण्यात आली की सुनित्रा वहिनी यांना चाकणकरांकडून धोका आहे, त्यांच्या जीवाला धोका असल्याचं बोललं गेलं. आता पोलीस तपास करतात. नाही, त्याचा तपास त्या ठिकाणी करावा लागतो. कधी काही गोष्टी खऱ्या असतात, कधी कधी काही कार्यकर्ते भावनिक होऊन काही तिथं मेसेज त्या ठिकाणी देत असतात. कारण जे खरंय ते खरंय, जे कुणीतरी असंच काय भावनिक पद्धतीने मुद्दामून वातावरण गढूळ करण्यासाठी करत असेल तर ते चुकीचंच आहे. पण खरात हे प्रकरण हलक्यात घेऊन चालणार नाही. खरात हा जो भोंदू बाबा आहे त्याच्या संलग्न असणारे जे सर्व नेते मंडळी असतील ते तिथं जाऊन काय करत होते, कशा प्रकारची पूजा करत होते, सामान्य लोकांचे व अधिकाऱ्यांचे जे घरची लोक आहेत नाही तर पत्नी आहेत यांचे व्हिडिओ काही प्रमाणात आपल्याला बाहेर बघायला मिळाले. नाही तर मुद्दामून ते दिले गेले का चुकून झाले हे सांगता येणार नाही. पण जे नेते तिथे पूजा करत होते, तिथं बाहुलीवर अंगठी काप, नाहीतर कुठले तरी रक्त काढ, त्या बाहुलीवर टाक, त्याच्याबरोबर इतरही प्रकारच्या ज्या पूजा होत्या ते व्हिडिओ मात्र अजूनपर्यंत बाहेर आलेले नाहीत. नाशिकमध्ये अधिकारी व नेत्यांचे काही व्हिडिओ हे काही महिलांबरोबरचे त्या ठिकाणी बाहेर आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. ते आपल्या लोकात आले नव्हते, पण त्या बाबतीतली हनी ट्रॅप हे प्रकरण खूप गाजलेलं तुम्हाला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. पण त्यानंतर त्या प्रकरणाचं झालं काय हे कोणालाच दुर्दैवाने त्या ठिकाणी माहित नाही. खडसे साहेब त्या बाबतीतला पाठपुरावा करत होते, पण पाठपुरावा करायला लागलेच होते, नाही तर करतच होते. अचानक त्यांच्या घरावर सुद्धा एक वेगळ्या प्रकारे काही लोकांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. मग हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जातात कुठं? मग या व्हिडिओचा वापर कुठंतरी नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला केला जातो का? अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायला वापरला जातो का? असाही प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी तिथं निर्माण होतो. हे जे व्हिडिओ समोर आलेले नाही त्यात काही नेत्यांची व्हिडिओ असू शकतात. त्यामुळे अशोक खरात प्रकरणाची सध्या सगळीकडे चर्चा असतानाच सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याची बातमी सुद्धा माध्यमांमध्ये चर्चेत आली होती. यावर मुख्यमंत्री, त्याचबरोबर रोहित पवार आणि अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बीडमधून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.